मी आज करणार आहे डांगराच्या पुऱ्या. त्यासाठी मी घेतलं आहे डांगर घेतल्याच्या नंतर मी असं बारीक कापून घेतलं. बारीक कापून झालं आहे आता माझं. मी ते चांगलं पाण्याने धुवून काढल्यानंतर गॅस चालू केला आणि त्याच्यावर शिजायला ठेवलं. शिजत आल्याच्यानंतर थोडासा गूळ घातल्यानंतर गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे. आता मी शिजलेलं त्याच्यात टाकल्याच्या नंतर मिरची, लसूण, जिरे हे मिक्सरमधून काढून घेतल्याच्या नंतर त्याच्यात मग थोडंसं तेल घातलं. नंतर थोडंसं मीठ घातलं. मीठ नंतर ते तिखट काढलेलं त्याच्यात टाकून दिल्याच्या नंतर थोडीशी हळद घातली. मग त्याच्यानंतर थोडे तीळ घातले. नंतर मी असं बारीक करून मळून घेतलं. चांगलं आता माझं पीठ असं तयार झालेलं आहे. त्यानंतर मी पुरी लाटून घेतली. त्याच्यानंतर मी अशा भरपूरशा पुऱ्या लाटून घेतल्या. त्यानंतर मी कढईत तेल ठेवलं गरम करायला. गरम झालं आहे आता माझं तेल. मी पुरी तळून काढल्याच्या नंतर हे पहा अशी माझी पुरी आली.